कोल्हापूर हे खवय्याचं शहर मानलं जातं. कोल्हापुरात भेटची सुरुवात केव्हा झाली आपल्याला माहिती आहे? राजाभाऊचं नाव आवर्जून घेतलं जातं. म्हणतात की राजाभाऊ गल्ली बोळातून सकाळी 6 वाजल्यापासून पोटावरती एक गळ्यात आपल्या एक डबा घ्यायचे, चिरमुरं फुटाणं विकायचे आणि प्रत्येकजण दारात येऊन त्यांची चिरमुरं फुटाणे घ्यायचे. हळूहळू त्यांची प्रगती झाली आणि ते एक राजाभाऊ इंटरनॅशनल अमेरिकेपर्यंत गेलेले मस्त कलाकार झाले भेलमधले. तर हा पहिलाच उपक्रम अनाथ ग्रुपतर्फे आम्ही आयोजित केलेला आहे, भेल पार्टी. मी एकदा माडगं पार्टी आयोजित केली होती. माडगं म्हणजे काय, कोणाला माहिती असेल तर हातवर करा. आजीबाईच्या पटव्यातलं माडगं. बाळ जर रडायला लागलं खेडेगावामध्ये, त्यावेळी बाळ जर रडत असेल तर सूनबाईला म्हणायची सासूबाई, अगं तिला जसं माडगं पाच ते बाळाला बरं होतंय. तर लहानापासून वृद्धापर्यंत माडगं जे आहे ते एकमेव ग्रामीण भागातलं औषध होतं. त्याला आजीबाईच्या पटव्यातलं माडगं असं म्हटलं जातं. म्हणून मी कोरोनानंतर 2022 साली एका फार्म हाऊसवरती माडगं पार्टी आयोजित केली होती आणि माडगं तयार करून त्या ठिकाणी मोफत सर्वांना माडगं देणारा एक व्यापारी, एक माडगं प्रेमी कोल्हापुरातला तो आला होता आणि सर्वांनी आपला आपला डबा आणला होता. डबा आणि माडगं. सकाळी 10 वाजता स्वागत म्हणून त्यांचं माडग्यानं आम्ही केलं. तर माडगं प्यायल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात केली. गाना खाना सोना घर में जाकर असा उपक्रम ठेवला होता. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असा 12 तासाचा उपक्रम घेतला होता. तर प्रत्येक वर्षी आम्ही गेल्या 5 वर्षापासून त्रिपुरी पौर्णिमा येते 5 नोव्हेंबर महिन्यामध्ये, त्याचा पण आम्ही इथे उल्लेख केलेला आहे. तर त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त कोणी यावं गाणं गावं असा महाप्रसाद आणि गाण्याचा त्या ठिकाणी उपक्रम आम्ही राबवतो पंचगंगा घाटावरती. संध्याकाळी 5 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत असा हा उपक्रम अवाढव्य आपला चालतो. तर गाणी सर्वजणच गातात, पण उपक्रम करणारा फक्त कोल्हापूर जिल्ह्यातला एकमेव असा अनाथ ग्रुप आहे. जरा अनाथ ग्रुपसाठी टाळ्या. आता आमचे माझे खास मित्र उदय पवार, ते आपल्या सर्वांना एका कॅमेऱ्यामध्ये शूट करणार आहेत. आपण सर्वांनी इथे यायचं आहे आणि काय म्हणायचं आहे ते म्हणतील, गाणं टनाटन. तुम्ही सर्वांनी म्हणायचं आहे भेल टनाटन. एक फोटो आहे, त्यानंतर 3 वेळा हे सत्वचन आपल्याला म्हणायचं आहे. सर्वांनी पुढे यायचं.